नमस्कार मंडळी, मी मिनानाथ वारंग माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलवर करते तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका आणि या सावंतवाडी तालुक्यातील श्री सिद्धेश्वर मंदिर या लगतच असणारं गेटच्या जवळपासच असणारं हे दुकान अर्थातच प्रतीक्षा टेलर आणि याचे प्रोपरा आपल्या दशावतार क्षेत्रातील एक उत्कृष्ट राजपुत्र भूमिका करणारे महेंद्र कुडव यांच्या या ठिकाणी आपण आलो। त्यांच्याकडे आगळ्या वेगळ्या स्वरूपाचे दशावतार कलाकारांसाठी मेजवानी असणारं हे दुकान आहे। नेमकं काय काय आहे, कशा रीतीने या ठिकाणी ते उपलब्ध करून देतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। आताच आपण यांच्याशी आपल्या दशावतार क्षेत्रातील उत्कृष्ट राजपुत्राची भूमिका करणारे महेंद्र कुडव आपल्या सोबत आहेत। रात्रीचा दशावतार सांभाळत अशा प्रकारे दिवसाचं काम सुद्धा करत आपली रोजीरोटी कमवण्याचा या ठिकाणी प्रयत्न असतो आणि त्यातीलच हा एक त्यांनी केलेला अट्टास नेमकं काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। काय नेमकं हे दशावतारसाठी असणारी मेजवानी किंवा दशावतारसाठी असणारी पर्वणी काय आहे, काय सांगाल? नमस्कार, मी महेंद्र महादेव कुडव, राहणार वडखोल आणि आज गेली तब्बल 8 वर्ष झाली ते वालावलकर दशावतारामध्ये मी कार्यरत होतो। त्याच्या अगोदर 15 ते 16 वर्ष होऊन पारंपरिक दशावतारात मी आज कार्यरत आहे। त्याच्या अगोदर सुरुवातीला वीरभद्र दशावतार नाट्य मंडळ मुंबई इथे 4 ते 5 वर्ष कार्यरत होतो। तब्बल माझ्या कारकिर्दीला आता 20 ते 21 वर्ष पूर्ण होत आलीत आणि सुरुवात करावी तर म्हटल्यानंतर एस कुमार टेलर तुम्हाला नाव ऐकून ज्ञात असेल। काही जणांनी त्यांची उत्कृष्ट खलनायक म्हणून त्यांना ओळखलंही जात होतं आणि रावण बघावा तर एस कुमार टेलर म्हणून त्यांची प्रसिद्धी होती। सुनील तळवणेकर हे त्यांचं नाव पूर्ण। आणि ज्यावेळी आम्हाला गरज होती की कपडे कसे बनवावे, काय करावं, आम्ही त्यावेळी मुंबईवरून एका दिवसासाठी यायचो आणि त्यांच्याजवळ जाऊन कपडे तयार करून घ्यायचो आणि आमच्या पुन्हा कामासाठी जायचो। दिवसाचं काम करायचं आणि रात्रीचं दशावतार करून पुन्हा सकाळी तोच आमचं रुटीन चालू असायचा, सकाळी काम। असं करत करत पहिली सुरुवात माझी मामा मोचेमडकर दशावतार नाट्य मंडळात झाली। त्याच्यानंतर दुसरं वर्ष मी खानोलकर दशावतार नाट्य मंडळात गेलो। त्याच्यानंतर पुन्हा मामा मोचेमडकर, वालावलकर दशावतार नाट्य मंडळ यांच्यामध्ये कार्यरत होतो। आजगावकर दशावतार नाट्य मंडळात मी कार्यरत होतो आणि आता आहे तो चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ कवटी, संचालक सुधा दळवी यांच्याजवळ मी कार्यरत आहे। आज या ठिकाणी दशावतार कलाकार ज्यांच्यासाठी वेशभूषा महत्त्वाची असते, कारण आता आपण त्या विषयाकडे येतोय महत्त्वाच्या। काय तुमच्याकडे उपलब्धता आहे, कशा रीतीने ते तुम्ही करता इकडे स्वतः या ठिकाणी, त्याविषयी काय सांगाल? आणि कोणकोणत्या कलाकारासाठी कोणकोणत्या कशा रीतीनं ते कपडे वेशभूषेसाठी उपलब्ध आहेत त्याविषयी काय सांगाल? आता सुरुवात म्हणजे दुकानाचं नाव आमच्या प्रतीक्षा टेलर म्हणून आहे। ती माझी बहीण, तिला आवड होती की मी दशावताराचे कपडे मारणार। त्यावेळी मी तिला सांगितलं मी दाखवतो तुला, अशी ही सुरुवात झाली आणि त्याने सुरुवात केलेलं हे रोप आज एवढं विस्तारित होऊ चाललेलं आहे। आणि चालू असते वेळी सुरुवात म्हणजे आपण करूया राजपात्राचा हा ड्रेस, याच्यापासून सुरुवात करूया। का बघा, हा ड्रेस राजपाटच आहे, याला हातकप म्हणतात। हे गळ्यातलं पान याला बाहुबंद म्हणतात, हे बघा। आणि हा कंबरपट्टा, हा विस्तारित असा कंबरपट्टा आहे। आणि त्याच्यानंतर हे आहे ते छाती कवच। घडी पण अशीच करून ठेवावी लागते, कारण जर आपलं टिकलं पाहिजे, वस्तू जर टिकली पाहिजे तर हे असंच करून ठेवावं लागतं, हे बघा। आणि हे छाती कवच असा हा विस्तारित पूर्ण ड्रेस आहे। याची किंमत तब्बल 5,500 रुपये आहे। 5,500 रुपये एका ड्रेसची किंमत आहे। आणि दशावतारीचं सवळं हे आतापर्यंत कोणी शिवलं नव्हतं, ते प्रतीक्षा टेलर यांनी ही सुरुवात केली। दशावतारात हे सवळं शिवलं जातं, हे बघा। हे असं सवळं असतं आणि तब्बल ते वर मिऱ्या उचलून वगैरे तब्बल पूर्ण हे केलं जातं दशावतारी सवळं। हे दशावतारी सवळं फक्त सुरुवात केली ही प्रतीक्षा टेलर या दुकानातून सुरुवात झालेली आहे। दुसरं म्हणजे लागणारा हा चोळा,
बघा, बघू शकता तुम्ही. हा बघा, याची किंमत निव्वळता आता आहे ती 2700 रुपये याची किंमत आहे. हा राजपाटासाठी वापरला जाणारा चोळा म्हणून याला ओळखलं जातं आहे तो. हा बघा, हा फरगल मारला जातो. याची किंमत निव्वळ आता 2000 रुपये आहे याची. 2000 रुपये. ही डबल फ्रिल मारली जाते. ही बघा, हा फरगल झाला. त्याच्यानंतर हे सवळं झालं. हा बघा, हाफ काचा. याची किंमत 500 रुपये याची. हाफ काचा हा, आणि हा फुल काचा. बघू शकता तुम्ही. तसा वेल्वेट मध्ये काही जणांची मागणी असते, आम्हाला वेल्वेट मध्ये शिवून द्या, म्हणून हा त्यांना वेल्वेट मध्ये शिवून दिलेला आहे. आता दशावतारी राजा म्हटल्यानंतर गळ्यात ती आभूषणं ही लागतातच. ही कंठी आणि ही त्याच्याबरोबर ही गळ्यालगतची कंठी झाली, आणि ही मोठी कंठी बनवली आहे. ही बघा, ही अशी कंठी बनवलेली आहे. याची किंमत निव्वळ 800 रुपये होते. आता व्याघ्र चर्म, बघा, हे व्याघ्र चर्म शंकरासाठी, विलन वगैरे करतात त्यांच्यासाठी वापरलं जातं. हे व्याघ्र चर्म आहे. त्याचा आडवा पट्टा, पूर्ण हातकप, बाऊबंद, हे बघा, हे पूर्ण शिवून ठेवलेले आहे. याची किंमत तशी 1000, 1200 अशी होते. हे झालं. आणि आता रंभेचा ड्रेस दाखवतो. हा बघा, हा एक रंभेचा ड्रेस असा मारून ठेवलेला आहे. बघा, हा ब्लाऊज रंभेचा. हा छल्ल म्हणजे आम्ही राजपाटही वापरतो आणि श्रीपाट पण वापरतात. हा कमरेचा शेला म्हणून त्याला ओळखलं जातं. हा, आणि त्याच्या समोर हे बघा, हे त्याचं पान, कमरेचं पान. चला, लेडीज साठी कंबरपट्टा हा टोटली आमच्याजवळच बनविला जातो पूर्णतः, मणी वगैरे लावून. हा लेडीजचा कंबरपट्टा आहे. राजपाट वापरतात त्याच्यासाठी. ही सुरवार आहे. बघा, ही अशी बघायला गेलात तर 2.5 मीटर 2 मीटर अशी उंचीची असते ही सुरवार. आणि हे जॅकेट राजपाटासाठी वापरलं जाणारं हे जॅकेट आहे. हे आणि पूर्णतः ड्रेस आमच्याकडे म्हणजे बनवून भेटतो. म्हणजे हे कमरेला बांधतात ते शेले, हे बघा, हे पण आम्ही असे बनवून देतो पूर्णतः. हे बघा, त्याला फीत वगैरे लावून पूर्ण असे बनवून देतो. हे बघा, हा असा शेला आहे. हा पूर्ण कमरेला बांधायचा शेला आहे. ते आम्ही पूर्णतः बनवून देतो त्यांच्यासाठी. पण शेले आहेत त्याच्यासाठी. आणि दशावतारी राजकारत्याची मुद्रिका, हे आपले अंगठी, हे बघा, पूर्णतः अलग अलग कर्ज आहे त्याच्यात. आता प्रत्येकाच्या आवडीनुसार आम्ही त्यांच्यासाठी नवीन शेले कापड पण घेऊन आलेलो आहेत. हे बघा,
एम्ब्रॉयडरी मध्ये कापड आहेत, हे वेल्वेट आहे, हे साध्या कपड्यात आहे. हे बघा, हे सेटिंग आहे, हे चांगल्यातलं सेटिंग आहे. चांगल्यातलं सेटिंग म्हणजे आम्ही तुम्हाला निवळ दाखवू शकतो की हे बघा, इथून असा नग ओढल्यानंतर, हे नग ओढल्यानंतर हे बघा खराब नाही झालं पाहिजे. ते एक सेटिंग चांगलं असतं, वापरायला चांगलं, आपण दिलेले पैसे फेडायला पण चांगलं असतं. पैसे फेडायला म्हणजे कसं, आपली किंमत देतो, त्या किमतीला टिकाऊ येणं हे गरजेचं असतं, म्हणून हे आम्ही चांगलं सेटिंग आणतो. हे बघा, ही सवळ्यासाठी कापड आहेत, हे पण सवळ्यासाठी कापड आहे. हे आता नवीन आलेलं कापड आहे. नवीन आलेलं म्हणजे तुम्ही पाहिलं असाल, मामा माळकर यांनी खानोलीच्या नाटकात जे नवीन कापड वापरलेलं ते कापड हे आहे. त्यांनी सुरुवात केली हे कापड वापरायला. हे बघा, ही पण सवळ्यांसाठी आणलेली कापड आहेत. ही पण निवळ सवळ्यांसाठी आणलेली. तुम्हाला एक दाखवतो मी असं काढून. बघा, हे सवळ्यासाठी आलेले कापड आहेत, नवीन आणलेले आहेत. त्याच्यात दुसरं दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही पण कापड वेल्वेट मध्ये आहेत, सवळ्यांसाठी आणलेली कापड आहेत. ही सगळी अशी ही कापड आम्ही सवळ्यांसाठी आणलेली आहेत. आणि त्याच्यात करून हे पहा, हे शेले आहे, हे कमरेला बांधायचे शेले आहेत हे. आणि हे व्याग्रांबर आहे. त्याच्यात करून आमच्याकडे फर पण भेटते. फर तुम्हाला दाखवायची म्हणजे हे बघा, समजेल काय काय भेटतं, काय काय आहे. हे बघा, हे बघा, ही फर आहे, ही काळ्या कलरची आहे. याच्यात कलर पण भेटतात, व्हाईट कलर असते म्हणजे पांढरा कलर आहे त्याच्यात. पूर्ण हे आहे. त्याच्यात करून आता सर्व शिवते म्हणजे प्रतीक्षा यांची आई परब, ती आता शिवते पूर्णतः. असं आम्ही दशावतारांसाठी पूर्ण सेट, जसा दशावतारी याच्यावर जातो, फक्त आमच्याकडे कलर ठेवले नाहीत एवढंच. बाकी पूर्ण कपडे जे आहेत ते आम्ही दशावतारांना उपलब्ध करून ते शिवून देतो, म्हणजे त्यांच्या आवडीनुसार शिवून देतो प्रत्येकाच्या. ओके, धन्यवाद. या सिंधुदुर्गातील एक दशावतार कलाकार दशावतार कला सांभाळत अशा रीतीनं हा वेगळा व्यवसाय दिवसाचा त्यांना करावा लागतो. आणि ही एक वेगळ्या प्रकारची आपल्या दशावतार कलाकारांसाठी असणारी मेजवानी आपण या ठिकाणी बघतोय, पर्वणी बघतोय. आणि हे सगळं आपल्याला तळवडे गेटवर आल्यानंतर कोणालाही विचारा पुढं यांचं दुकान कुठे, या ठिकाणी या. आणि निश्चितच हा व्हिडिओ बघून जर आला असाल तर निश्चित सांगा, तुमच्यासाठी कन्सेशन नक्कीच असणार आहे. तुमच्यासाठी खास या ठिकाणी विविध ज्या काही पात्र जे आपले कलाकार साकारत असतात, त्या प्रत्येक पात्रासाठी असणारा तुमच्या पसंतीचा निश्चितच या ठिकाणी ड्रेस वेशभूषेसाठी उपलब्ध होईल यात शंका नाही. काय सांगाल शेवट जाता जाता? आता ते एकच सांगू शकतो, हे सारं आम्ही केलंय दशावतारी कलाकारांना सर्वत्र फिरण्यापेक्षा एका जागी मिळण्यासाठी हे आम्ही केलेले आहे. दशावतारी कलाकार किती कष्टाने काय करतो याची जाणीव आम्ही दशावतारी असल्या कारणामुळे सांगू शकतो आणि अनुभवलेली आहे. कारण रात्रीचं जागरण करणं हे साधी गोष्ट नाहीये. महत्वाची गोष्ट म्हणजे 2 ते सकाळची झोप म्हणजे 4 ते 5 महत्वाची झोप दशावतारी कलाकारांना नसते. आणि त्या व्यथेत दशावतारी कलाकार हा उभे झालेला आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही हे लोकांपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे मला सहमत झालात त्याबद्दल. आणि तुमच्या भावी नाट्य वाटचालीसाठी अनेक तुमच्याकडे आताच या ठिकाणी रसिक प्रेक्षकांच्या समोर विनंती करतोय की भविष्यात काही 1-2 महिन्यात मला तुमची एक दशावतार कारकीर्द, कारण 21 ते 22 वर्ष या दशावतार क्षेत्रात तुम्ही आहात. दशावतार साकारत ह्या अन्य भूमिका सुद्धा तुम्ही बजावतात. एक आगळीवेगळी प्रवासमय मुलाखत या माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलवर निश्चितच होऊ देत. आणि आजच्या या नाट्यप्रयोगासाठी सुद्धा शुभेच्छा आहेत. थँक्यू. नमस्कार.